अलग है पहचान हमारी, अलग हमारी शान, धन्वंतरी हमारी है, हम सबको है गुमान। धन्वंतरीने अशा लाखो लोकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे, कारण आमचा विश्वास आहे माणसांना जोडण्याच्या, जपण्याच्या आणि जिंकण्याच्या व्यवसायावर। मित्रांनो, मी अमोल गांजरे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स हिंगोली। आज हरबी या गावामध्ये आपण आलेलो आहे। आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी माधवराव बोचरे आहेत। यांच्या शेतामधील धन्वंतरी कंपनीच्या RPS 76 ग्रॅन्युअल्स, सॉइल गार्ड, RPS 76 लिक्विड या प्रोडक्टचे रिझल्ट पाहण्यासाठी आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ते आपल्याला या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आले होते आणि प्रोडक्ट वापरण्यापूर्वी जी हळदीची पोझिशन होती ते स्वतः त्यांच्या शब्दात आपल्याला सांगतील। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं हे हळदीचं किती एकर क्षेत्रफळ आहे? 3 एकर। 3 एकर। या हळदीची लागवड करून आज किती महिने झाले का अंदाजे? किंवा 4 महिन्याची हळद होईल समजा ही, बरोबर आहे की नाही? तर या हळदीची तुम्ही ट्रीटमेंट जी आहे सुरुवातीला दरवर्षीप्रमाणे तुम्ही तिची ट्रीटमेंट केली, बरोबर आहे? म्हणजे कृषी केंद्रावरून सगळे प्रोडक्ट वगैरे आणून तुम्ही या हळदीची ट्रीटमेंट केली। मग या हळदी ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला हळदीमध्ये काय काय समस्या जाणवल्या, म्हणजे काय प्रॉब्लेम वाटला होता हळदीमध्ये? प्रॉब्लेम म्हणजे ती सड आणि ती रुणी हे जाईच ना, ते हो का? हळद सुधरण। हळदीची वाढ किती होती? वाढ गेली ती चकच बोखून टाकायची। 26 ऑगस्टला ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस तुमच्या हळदीची काय पोझिशन होती? इतीत होती। इतीत होती आणि म्हणजे सड भरपूर 26 प्रमाणात ऑगस्ट लागली रोजी होती। तुमची हळद फक्त हिचीत होती हो। आणि तुमच्या हळदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सड लागलेली होती, रुमणी अळीचा प्रादुर्भाव सुद्धा होता आपल्याकडे दाखवण्यासाठी। नंतर मग तुमची जी भेट आहे अमोल गांजरे सरांसोबत कशी झाली? हे आमचा बालाजी बोचरे भेटले, हा, तर ते म्हणले बाबा सर चांगले आपली हळद त्याने सुधरवलेली आहे। बालाजी बोचरे तुम्हाला भेटले, त्यांनी तुम्हाला धन्वंतरीच्या प्रोडक्ट बद्दल, अमोल गांजरे यांच्याबद्दल सांगितलं। हो। मग तुम्ही हे प्रोडक्ट वापरण्याचा निर्णय घेतला हो। किंवा आपल्या शेतामध्ये आपल्याला हळद वापरायची आहे। हो। म्हणजे तुमच्या हळदीची पोझिशन इतकी बेकार झाली की ती हळद तुम्ही वखरून टाकायच्या मागे होते, बरोबर आहे? हो। म्हणजे तुम्हाला खूप पस्तावा त्याच्यामध्ये झाला होता आणि तुम्ही निगेटिव्ह झाले होते। गेल्या वर्षी 2 एकर होती, हा, 80,000ची झाली, 60,000 रुपये खर्च झाला, 20,000ची काय पुरवलं सांगा? म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला हळदीमध्ये खूप तोटा झाला, म्हणजे 80,000ची हळद झाली, 2 एकरामध्ये तुम्हाला 60,000 रुपये खर्च झाला। म्हणजे तुमचे मजुरीचे पैसे निघाले समजा, मजुरी कुठे निघाली? मजुरी पण निघाली नाही, नाही। बरोबर आहे? मजुरीचे तुमचे जर पैसे पकडले हो। तर ते मजुरीचे पैसे सुद्धा निघाले नाही। नाही। पण या वर्षी पुन्हा तुम्ही हिंमत पकडून हळदीचं उत्पन्न घेण्याचं ठरवलं। हो, आमदा 3 एकर लावा म्हणजे 3 एकर लावली। हा। लावल्याच्या बाद ती काय जमाने गेलं, म्हणलं आता पुढं शेंगे लावायची नाही हळदी। म्हणजे तुम्ही असं मनामध्ये पक्क केलं होतं की याच्यानंतर आपल्याला हळदीचं उत्पादन घ्यायचंच नाही, हळदीचं पिकच घ्यायचं नाही। या परिस्थितीमध्ये तुम्ही गेले होते, हो, बरोबर? हो। तर मग अमोल गांजरे सरांनी तुम्हाला जे धन्वंतरीचे प्रोडक्ट सांगितले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, हो, किंवा आता एरी आपण आता बुडालेला आहे, एकदा आपण वापरून पाहू, निर्णय तुम्ही घेतला। पुन्हा बुडू द्या म्हणलं। म्हणजे तुम्ही 10,000 रुपये कसे आणले होते ते सांगा? 10,000 रुपये 5 रुपये शेकड्यानं आणले। 10,000 रुपये तुम्ही 5 रुपये शेकायला आणले आणि अमोल गांजरे सरांकडून हळदीची ट्रीटमेंट केली। त्यावेळेस पहिली आता अमोल गांजरे सर, ज्यावेळेस हळदीची ट्रीटमेंट तुम्ही केली त्यावेळेस त्यांना धन्वंतरीचे कोणकोणते प्रोडक्ट दिले होते? जसं तुम्ही त्यांना आतापर्यंत 2 ड्रिंचिंग दिलेले आहेत आणि 1 फवारणी दिलेली आहे, 1 खताचं नियोजन दिलेलं आहे। म्हणजे आतापर्यंत 4 वेळेस हळदीची ट्रीटमेंट आपण केलेली आहे आणि 4 महिन्यामध्ये आता ही हळद 4 ते 4.5 फूट उंची झालेली आहे आणि खालून पण सुद्धा शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे। आणि आता आपण जर बघितलं तर आज आपण या रोडनं जवळपास 4-5 किलोमीटर आलो तर अशी हळद आतापर्यंत आपल्याला दिसलेली नाही। लोकांनी खर्च डबल न केलेला आहे, यांच्यापेक्षा आणि पाणी वगैरे साचतं त्या ठिकाणी आपल्याला थोडाफार करपा पाहायला मिळतो। बाकी 90% तर या हळदीमध्ये 95% तर करपा नाहीये। तर गांजरे सर, तुम्ही यांना 2 ड्रिंचिंग कोणत्या दिल्या आणि केव्हा दिल्या होत्या? मी त्यांना 26 ऑगस्ट 2022ला भेटलो, त्यावेळेस मी त्यांच्या हळदीची पूर्ण पाहणी केली आणि मी 1 सप्टेंबर 2022ला त्यांना सॉइल गार्ड आणि RPS 76ची ड्रिंचिंग दिली
त्याच्याकडे सरांसोबत काढलेला प्लॉट मधला फोटो आहे, आपण ते व्हिडिओ मध्ये दाखवून देऊ आता यावर. हा हा 1 सप्टेंबरचा फोटो आहे आणि 20 ऑक्टोबर 2022 आज पोझिशन म्हणजे एका महिन्यामध्ये एक सव्वा महिन्यामध्ये या हळदीनं पूर्ण कायापलट केलेली आहे. आणि म्हणजे तिथून 15 दिवसानंतर सॉइल गार्ड RPS 76 चे रिझल्ट चांगले आले. नंतर आपण RPS 76 ग्रॅन्युअल्स फक्त त्यांना 12 किलो दिलं. 3 एकरासाठी 12 किलो 3 एकरासाठी 12 किलो आणि 3 बॅग 10-26-26 रासायनिक खत सुद्धा कमी वापरलं. 3च बॅगा वापरलं 3 एकराला. 3 एकराला 3 रासायनिक बॅग आणि 12 किलो RPS 76 ग्रॅन्युअल्स असा रासायनिक खत व RPS ग्रॅन्युअल्सचा भेसळ डोस दिला होता. म्हणजे 15 दिवसानंतर. आणि तिथून 15 दिवस आणखी 15 दिवसानंतर एक ड्रिंचिंग दिली बॅक्टोरिच आणि RPS 76. बॅक्टोरिच किट, ही जी बॅक्टोरिजची किट आहे या बॅक्टोरिच किटची आणि RPS 76 ची ड्रिंचिंग दिली. आणि फवारणी तुम्ही केव्हा दिलेली आहे आणि फवारणी- त्याच्यामध्ये कोणते प्रॉडक्ट वापरले? फवारणी लगेच त्या म्हणजे आपण खताचं नियोजन झालं की त्याच दिवशी समजा सकाळून खत दिलं आणि दुपारून फवारणी घेतली. त्याच्यामध्ये RPS 76, मायकोरिच, क्रॉप गार्ड आणि स्टिकर म्हणजे हे 4 औषधं 4 औषधं फवारणी केली. आता टोटल आपण 2 ड्रिंचिंग, 1 फवारणी आणि एकदा खताचं नियोजन केलं. तर या टोटल 4 प्रक्रियेसाठी तुम्हाला एकूण किती खर्च आला? 28,000 रुपये. किती खर्च आला? 28,000 रुपये तुम्हाला 3 एकरासाठी खर्च आला. 28,000. पण हाच खर्च तुम्ही केमिकलचा करतो म्हटला असता तर किती झाला असता? तर कमी झाला. आणि आपली ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर तुमची हळदीची पोझिशन एकदम खराब होती. तोपर्यंत तुम्ही या 3 एकराला किती हजार रुपये खर्च लावला होता? 40,000 रुपये. म्हणजे 40,000 रुपये खर्च लावून सुद्धा तुमची हळद म्हणजे उपटून टाकायची वेळ आली होती. पण धन्वंतरीच्या औषधामुळे हा आज म्हणजे चमत्कार झालेला आहे. बरोबर आहे की नाही? आज चमत्कार झालेला आहे. तर इतर जे शेतकरी आहेत बघा, भरपूर शेतकरी हळद लावत होते, पण आपल्या भागामध्ये तुमच्यासारखी पोझिशन भरपूर शेतकऱ्याची झालेली आहे. बरोबर आहे? कारण की त्यांना जर उत्पादन झालं नाही तर कशाला लावतील? बरोबर आहे की नाही? आज आपण बघतो की आपलं सगळं घरचं जे उदरनिर्वाह आहे, मुलांचं शिक्षण आहे, लग्न कार्य आहे, आपलं सगळं त्याच्यावर परिवार पूर्ण चालतो शेतीवर. बरोबर आहे की नाही? जर त्याच्यामधून जर उत्पन्न होत नसेल तर माणूस पीक बदलायला मजबूर होणारच आहे. बरोबर आहे? म्हणून हळद उत्पादक शेतकरी जे आहेत, जे प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत, ज्यांचा खर्च वाढत चाललेला आहे आणि बऱ्याच लोकांची मानसिकता काय आहे किंवा रासायनिक वापरल्याशिवाय आपली हळद येत नाही. बरोबर आहे की नाही? पण आज आपण बघतो की हे सॉइल गार्ड सारखं औषध, बरोबर आहे, आज तुमच्या शेतामध्ये जी सड लागली होती त्या सॉइल गार्ड मुळे ती वाचते. पाचव्या दिवशी सड कंट्रोल झाली. 5व्या दिवशी सड कंट्रोल झाली. नाही तर आज आपण बघतो की आज उलट व्हायला लागलं. आपण जर कृषी केंद्रावरचं औषध आणलं तर उलट सड वाढायला लागली. म्हणजे काय झालं, आपल्या जमिनीमधले जे शत्रू कीटक आहे, शत्रू कीटकासोबत मित्र कीटक सुद्धा मारायला लागले. म्हणजे आपल्या जमिनीमधले जे उपयुक्त बॅक्टेरिया, जीवाणू आहेत, बरोबर आहे का नाही, किंवा गांडूळ आहेत, ते सुद्धा मरून चालले. ते उलट आपल्या पिकासाठी काय आहेत? उपयोगी आहेत. बॅक्टेरिया आणि जीवाणू जर आपल्या शेतामध्ये नसतील तर पिकाला अन्नद्रव्य मिळतील का? नाही. म्हणजे आज केमिकल वापरल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम वाढत चाललेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही ही बॅक्टेरियाची किट दिली की याच्यामध्ये 7 प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्यायाम आहे. तर याच्यामध्ये 2000 कोटी बॅक्टेरिया एका ml मध्ये असल्यामुळं हा चमत्कार झालेला आहे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये आतापर्यंत जेवढे खतं होते, आपण रासायनिक खत सुद्धा एकच बॅग वापरलं, पण चमत्कार काय झाला की याच्यामध्ये जे बॅक्टेरिया होते, या बॅक्टेरियानं आतापर्यंत तुमच्या जमिनीमध्ये जे स्फुरद आणि पालाश पडलेलं आहे, जे अविद्रव्य स्वरूपामध्ये आहे, अचल स्वरूपामध्ये आहे, ते उचलून पिकाला उपलब्ध करून 8व्या दिवशीच रिझल्ट दाखवला. 8व्या दिवशीच रिझल्ट दाखवा. तर आज तुम्हाला हळदीमध्ये काय काय चेंजेस झालेले दिसतात? एकदा तिकडे आपल्या प्रेक्षकांना सांगा. ती आता वहार झाली, फुटवे झाले, शेंग लागायला सुरुवात झाली. म्हणजे आज तुम्ही खुश आहे? हो, आज तुम्ही खुश आहे. इतर जे आपले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? शेतकऱ्यांना करायला पाहिजे, म्हणजे धन्वंतरीचे प्रोडक्ट त्यांनी वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. म्हणजे आज तुमचा अनुभव काय सांगतो इतर शेतकऱ्यांना? 2 वर्ष आधी हळदच होईना गेली, औंदा यायच्या जमलं आपलं. म्हणजे या वर्षी तुमचं फक्त धन्वंतरीचे अमोल भाव जर भेटले नसते तर आज तुमचं काही खरं नसतं. 3 वर्ष जाऊ लागली आपण. बरोबर आहे? 3 वर्ष जाऊन म्हणजे तुम्ही निगेटिव्ह झाले होते हो, पूर्णपणे. तुमची मनस्थिती पूर्ण बिघडलेली होती. घ्यायचं नाही असं प्लॅनिंग झालं. हो, हळद म्हणून लावायची नाही. तर आज तुमचं कमी खर्चामध्ये हे हळदीचं उत्पन्न चांगलं येत आहे असं तुम्हाला खात्री झालेली आहे.
आता फक्त काय करणार आहे आपल्याला, 1 किंवा 2 ड्रिंचिंग करणार आता आहे शेवटची आणि step एखादी दोन आपल्याला drenching, एक फवारणी. एखादी फवारणी आपल्याला करणे. अजून आपल्याला 20-25 हजार रुपये खर्च लागेल. पण आपली हळद जी आहे तुम्हाला दरवर्षीपेक्षा 30 ते 50% उत्पन्न वाढणार आहे. 50 पण आपण असं बघू की 30 ते 50% उत्पन्न वाढील, पण तुम्हाला मागच्या वर्षी कमी झाली होती. पण तुम्हाला काय वाटते यावर्षी या हळदीमध्ये एकरी वाळून किती क्विंटल होईल? 40 व्हायला पाहिजे. म्हणजे हे 3 एकरामध्ये आपल्याला 120 क्विंटल हळद अपेक्षित आहे. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला किती झाली होती? 40च्या जागी 35-40 तरी म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला किती झाली होती? काहीच नाही, झिरो झिरो बजेट. म्हणजे 80,000 रुपयाची फक्त तुम्हाला झाली होती 2 एकरात. म्हणजे झिरो बजेटच आहे ना. तर बरोबर. आता हे बेना पण इकडं जाऊन आणलं. हे शेजारी येतं त्यांचे का हो तुम्ही बरं काका, तुम्हाला या हळदीची पोझिशन माहित होती का? काय पोझिशन झालेली आहे हळदीची? कोण काय सल्ला देऊ लागला? कोणी आलं तर वकरून टाका, दुसऱ्या पिकाची तयारी करा. म्हणजे ही पोझिशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की यांची पोझिशन काय झालेली होती, बरोबर आहे की नाही? मग धन्वंतरीचे प्रोडक्ट यांनी वापरले तर यांचा रिझल्ट पाहून तुमच्या मनामध्ये इच्छा झाली असेल का की धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरण्याची? तर तुम्ही आता वापरणार का? कोणत्या पिकाला वापरणार आहे? आता पुढे चना आहे, गहू आहे, त्याच्यामध्ये वापरणार आहे. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की डॉक्टर रमेश पाटील सरांनी जे साताऱ्याचे आहे त्यांनी धन्वंतरीचे प्रोडक्ट आपल्याला खूप चांगले उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांच्या मागं संतोष सहाने, गुरुदत्त लांतोरे सर, राहुल बारावकर सर, रेवती जाधव मॅडम आणि विजयकुमार थोरात सर यासारख्या सायंटिस्ट लोकांचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळं धन्वंतरी या लेवलला पोहोचलेली आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यांचे आशीर्वाद आणि दुवा आम्हाला मिळत आहेत. त्याचं कारण आहे हे प्रोडक्ट. धन्वंतरीला आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी प्रोडक्ट हे खूप चांगले प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी केलेला आहे. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. इकडून पूर्ण प्लॉट त्याचा प्लॉट दाखवून द्या हळूहळू. असंही व्हायला नको, नुसतं रोडच दाखवलं. पूर्ण हळद दाखवून द्या.